नमस्कार. तर आज आपल्यासोबत आहे युवा योद्धाचा स्टार प्लेअर आणि कॅप्टन जयेश महाजन. त्याच्यासोबत आज आपण नीलकुलास गप्पा मारणार आहे, समजून घेणार आहे त्याच्या आत्तापर्यंतचा प्रवास आणि युवा योद्धाचा तो कॅप्टनशिप कशी हँडल करतोय आणि युवा योद्धाचा या सीझनचा परफॉर्मन्स कसा आहे. तर जयेश, मी तुला विचारतो, तू आत्तापर्यंत क्रांतिज्योत महिला प्रतिष्ठान खेळलेला आहेस, त्यासोबतच तू आत्ता युवा ऑल स्टार चॅम्पियनशिपमध्ये इन्व्हिटेशन टीमचं लिडिंग करतोय. तर त्यामध्ये तू स्वतःला कसं बघतोय आणि या लिडिंग ह्याच्यामध्ये ज्या बाकीच्या चॅम्पियन टीम आहेत त्यांच्यासोबत तू कसं पार्टिसिपेट करतोय आत्ता? आत्ता तर आमची टीम स्ट्रॉंग आहे. आमच्याकडे बेंच पण स्ट्रॉंग आहे आणि आम्ही एक मॅच हारलो आहे, 3 जिंकलो आहे बॅक टू बॅक. आमचा कॉन्फिडन्स खूप हाय आहे आणि टीम खूपच चांगला करते आमची आणि सर्व प्लेयर पण बेस्ट आहे आणि टुर्नामेंट छान आहे. सर्व स्टार्स प्लेयर आहे, मोठे मोठे प्लेयर आहे, म्हणजे ऑल NYP प्लेयर आहे. तर सर्वच टीम स्ट्रॉंग आहे, असं नाही की कुठली हलकी आहे, काही नाही. सर्व टीम स्ट्रॉंग आहे. चांगली होईल चॅम्पियनशिप, म्हणजे क्वालिफाय राऊंड बघायला मजा येईल. आणि ह्या क्वालिफाय राऊंडसोबतच तू जर बघायला गेलास तर इन्व्हिटेशन 6 टीम आहेत आणि डिव्हिजन राऊंडमधून जिंकले 6 टीम आहेत. तर त्या पण चॅम्पियन 6 टीम आहेत, ह्या पण चॅम्पियन 6 टीम आहेत. तर या सीझनला तू स्वतःला काय चॅलेंजेस बघतो ॲज अ कॅप्टन म्हणून ॲज टीमसाठी? अ कॅप्टन म्हणून ऑल चॅम्पियन्स टीम आहे, पण आम्ही पण कोणापेक्षा कमी नाही हे बोलणार मी. मॅचमध्ये बघू आता, म्हणजे मॅच टू मॅच आम्ही पुढचा विचार नाही करत, मॅच टू मॅचने एक विचार करू. त्यासोबतच मी तुला हा विचारले, आता सध्या तू कॅप्टन आहेस आणि कॅप्टन सोबतच तुझा स्वतःचा परफॉर्मन्स पण इम्पॉर्टंट आहे आणि टीमला मॅच जिंकून देणं पण इम्पॉर्टंट आहे. तर ह्या दोन्ही तू गोष्टी कशा मॅच करतो की स्वतःचा परफॉर्मन्स पण तुला मेंटेन ठेवायचा आणि टीमचा परफॉर्मन्स पण मेंटेन ठेवायचा? टीमचा परफॉर्मन्स तर योग्य आहे, माझा पण परफॉर्मन्स चांगला आहे आणि अजून चांगला करण्याचा प्रयत्न करणार मी, माझा परफॉर्मन्स पण आणि टीमचा परफॉर्मन्स पण. आणि या गोष्टीमध्ये तुला काय कोणत्या कोणत्या अडचणी जाणवतात किंवा कोणत्या कोणत्या तू नवीन गोष्टी शिकलास? शिकायला भेटतं, म्हणजे कंटिन्यू मॅचमध्ये बोलावं लागतं, कुठल्या रेडरला कधी पाठवायचं, दोघात तिघात कोणाला पाठवायचं, थर्ड रेड आहे, सेकंड रेड आहे, काय बघावं लागतं, 5चा ते समोरची टीम काय, सर्व लीडवर बघावं लागतं. ऑल टाईम ॲक्टिव्ह राहावं लागतं. कॅप्टनची म्हटल्यावर कोच काय बोलणार, वरनं प्रेशर, मेन कोच काय बोलणार, टीममध्ये पोरांचं काय मनोबल आहे, पोरांचं म्हणणं काय, सर्वांचं ऐकून घेऊन आणि सर्वांचं ऐकून टीम चालवावी लागते. बरोबर. त्यासोबतच मी तुला शेवटचा प्रश्न विचारेन की आत्ता जी युवा सिरीज आहे, तर युवा सिरीज ही प्लेयरांसाठी का महत्त्वाची आहे आणि त्याचा इम्पॉर्टन्स काय, तुला काय वाटतं? कारण की आता युवा सीरीज आधी म्हणजे जेवढे पण झाले त्यात प्रोच्या टीम पार्टिसिपेट नव्हत्या. ह्या वर्षी ॲडिशनमध्ये त्यांनी स्पोर्टच्या टीम पार्टिसिपेट केलं आहे. त्यामुळे म्हणजे पोरांसाठी खूप प्लॅटफॉर्म, योग्य प्लॅटफॉर्म आहे. कारण की जी पोरांना प्रो कबड्डी खेळायचं म्हटल्यावर ऑलरेडी प्रोच्या टीम आहेत, त्या म्हटल्यावर कोचेस लोक सर्व टीम बघतातच आहे, प्रत्येकाचा परफॉर्मन्स वगैरे. त्यामुळे पोरांसाठी चांगला परफॉर्मन्स आहे, प्रो कबड्डी खेळण्याची एक चांगली संधी मुलांसाठी. आणि अजून तू नवीन पोरांना काय संदेश देशील? तू आता प्रो कबड्डी घेऊन आहे, त्यासोबत आता एका इन्व्हिटेशन टीमला तू रिप्रेझेंट करतो, तू नवीन मुलांना काय सांगशील की कसं या सिरीजचं पर्यंत पोहोचलं पाहिजे आणि कसं या सिरीजचा फायदा करून घेतला ही पाहिजे? सिरीज म्हणजे प्रत्येक राज्यात होते, त्यामुळे पोरांनी घाई न करता प्रत्येकाला चान्स भेटेल. मेहनत करत राहा, मेहनत करणार तुम्हाला योग्य तुमचं फळ भेटणार आणि तुम्ही पण नक्की पार्टिसिपेट भेटल्यावर फालतू गोष्टींवर न लक्ष देता टीमसाठी खेळा, आपला परफॉर्मन्स दाखवा, योग्यच तुम्हाला पाहिजे ते तुमचं गोल अचीव होईल. चालेल जयेश, थँक्यू. थँक्यू.